आता आपल्याला काय शिकायचं आहे? चौकट पद्धतीने गुणाकार. आपल्याला गुणाकार येतो, पण चौकट पद्धतीने कसा करायचा ते आपण बघूया. आता चौकट पद्धतीलाच लॅटिस पद्धत म्हणतात. कोणती पद्धत? लॅटिस. बघा 123 गुणिले 5. आता त्यापूर्वी आपल्याला काय करायचंय? हा जो 123 आहे त्याचं काय करायचंय? विस्तारित रूप करून घ्यायचे. काय करायचंय? विस्तारित रूप. ह्या 1 चं काय? 100. 2 चं काय? 20 अधिक 3. हे झालं आपलं विस्तारित रूप. आता आपण काय करूया? त्याचा चौकोन आखून घेऊया. मध्ये एक रेष आखून घ्यायची. त्यानंतर 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 असे 3 कॉलम आखून घ्यायचे या ठिकाणी. पहिलं आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? गुणाकार. पहिलं इथं पहिल्या आखण्यामध्ये काय करायचं? गुणाकार चिन्ह द्यायचं. बरोबर आहे. आणि हे जे आपण विस्तारित रूप मांडणी करून घेतली की नाही, ती पहिली इथं मांडून घ्यायची. परत 20 आणि 3 आणि ज्याने गुणायचे हा 5 इथे लिहायचा. आता काय करायचं? 5 ने 3 ला गुणून घ्यायचं. 5 3 15. परत 5 दुने 10. 5 एके 5. बघा आता हे जे आपल्याला उत्तर मिळाले अधिक 15. आता ह्याचं काय करायची? बेरीज करायची. 0 अधिक 0 अधिक 5. 0 अधिक 0 अधिक 1. 5 अधिक 1 6. म्हणून ह्या 123 गुणिले 5 ह्याचा गुणाकार किती आला? 615. समजलं? हो. बघा आता एक अमृता, चल तुमच्या समोर ही एक हा जो गुणाकार दिलाय, त्या गुणाकाराची चौकट पद्धत कशी करायची ही तुमच्या समोर ती काय करणार आहे? करून दाखवणार आहे उदाहरण. चल सुरू कर बाळा. पहिलं काय करणार आहे तू? यस 125 चं काय करते ती? विस्तारित रूप करून दाखवते तुम्हाला. छान, शाबास. पहिल्या चौकोनामध्ये काय केलं तिनं? गुणाकाराचं चिन्ह दिले. शाबास. आणि हा ज्याने आपल्याला त्या संख्येला गुणायचे ती पहिल्या कॉलम मध्ये येणार आहे. इथे 6 पंचे 30. परत 6 ने 20 ला गुणायचं. हा 6 ने 2 ला. हा 6 दुने 12 आणि हा 0 इथे द्यायचा. शाबास, व्हेरी गुड. 6 एके 6 2 0. शाबास. आता काय कर? हे सगळं आहे ना इथे मांड. छान. शाबास. छान. किती आलं उत्तर? किती आलं उत्तर? 750. 125 गुणिले 6 ह्याचा गुणाकार किती